शेतकऱ्यांसाठी 10 ऑगस्ट सकाळच्या झटपट ठळक बातम्या. घर बांधण्याचा खर्च महागला. घरकुल योजनेतून लाभार्थ्यांना 4 लाख रुपयांची रक्कम द्या. खासदार निलेश लंके यांची सरकारकडे मागणी. लाडकी बहीण योजनेसाठी पैसे, पण जमिनीचा मोबदला द्यायला पैसे नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले. शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची गरज नाही. विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवत अजित पवारांची लाडक्या बहिणीनंतर शेतकरी भावांना साद. नितेश राणेंना माझगाव कोर्टाचा धक्का. संजय राऊतांबद्दल केलेले विधान भवणार. अजामीनपात्र वॉरंट जारी. राणेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता. कोकण घटमाता, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता. उर्वरित राज्यात मात्र पावसाची उघडीप. राज्यात ऊन सावलींचा खेळ सुरू. काही बहिणींच्या खात्यात जमा झाले 3,000 रुपये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पहिली चाचणी यशस्वी. मंत्री आदिती तटकरेंची माहिती. शेतकरी झाला हवालदिल. चिंचोली लिंबाजी परिसरात कपाशीवर मर रोग. शेकडो हेक्टरवरील पीक धोक्यात. हिरवीगार झाडे रात्रीत पडतात पिवळी आणि जातात सुकून. मिरचीसाठी खर्च लाखात आणि उत्पन्न 16,000. वातावरण बदल व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका. ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांना धार्मिक यात्रेची सुवर्ण संधी. सरासरीपेक्षा जादा पावसामुळे बार्शीतील 11 मध्यम प्रकल्प भरले. 100% पाणी पुरवठ्यासह शेतीच्या पाण्यासाठी होणार मदत. काँग्रेस नेते राहुल गांधींचा 20 ऑगस्टला महाराष्ट्र दौरा. विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या तयारीचा आढावा घेणार. 10 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार होते 63 कोटी रुपये. पीक विमा कंपनीने अडवले शेतकऱ्यांचे 202 कोटी 76 लाख रुपये. कंपनीला बडतर्फ करणार सरकारचे आदेश. मंत्र्यांच्या केवळ घोषणा. ऑगस्ट उजाडला तरी पीक कर्ज मिळेना. मनसेचा कडक इशारा. कर्ज न देणाऱ्या बँकांवर कारवाई करण्याचे आदेश. नांदेडमध्ये भाजपला बंडाचा इशारा. विधानसभापूर्वी राजकीय समीकरणे बदलणार. डॉक्टर मिनल खतागावकरांची अपक्ष लढण्याचे संकेत. अशोक चव्हाण यांना मोठा धक्का. शिलादाराने सोडली साथ. डी.पी. सावंत यांनी नांदेड उत्तरमधून काँग्रेसकडे मागितली उमेदवारी. पुण्यात झिकाच्या रुग्णसंख्येत वाढ. 7 नव्या रुग्णांची नोंद. रुग्णसंख्या 73 वर. आतापर्यंत 4 मृत्यू. गर्भवती महिलांना सर्वाधिक धोका.